नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक राम पालकर आपल्यासाठी SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयाचे लेक्चर्स आपण सुरू केलेली आहे. त्यामध्ये चॅप्टर नंबर 2 लिक्विडेशन ऑफ कंपनी हे आपण सुरू केलं होतं. त्यामध्ये ऑलरेडी आपण 3 लेक्चर त्या ठिकाणी टाकलेले आहे. आज आपलं चौथं लेक्चर या ठिकाणी असणार आहे. त्यामध्ये आपण एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो आहे तर तो सॉल्व्ह करणार आहोत. तर चला सॉल्व्ह करू प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचं आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपली एक्झाम होणार आहे, त्यामुळे आपला सराव होणं गरजेचं आहे. चला सुरू करू प्रॉब्लेम नंबर 3. बघा मग काय सांगितलंय प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिसतंय समोर स्क्रीनवरती. बांदल लिमिटेड बारामती वेन इन टू द लिक्विडेशन ऑन 31st March 2020. बॅलन्स शीट वॉज ऑन दॅट ॲज अंडर. बॅलन्स शीट दिली आपल्याला बांदल लिमिटेडची आणि सांगितलंय की 31 मार्च 2020ला त्यांनी आपलं व्हॉलंटरी काय केलंय, लिक्विडेशन केलंय, म्हणजेच कंपनी बंद करायचा निर्णय घेतलाय. आणि ज्या दिवशी कंपनी बंद करायचा निर्णय घेतलाय त्या दिवशी त्यांची बॅलन्स खालीप्रमाणे आहे. शेअर कॅपिटल दिसते आपल्याला, बरोबर. त्यात 8,000 प्रेफरन्स शेअर्स आहेत. एका शेअरचं व्हॅल्यू 10 रुपये आहे. 80,000 रुपये देणं आहे. नंतर 12,000 इक्विटी शेअर्स आहेत, त्यांचं पण एकाचं व्हॅल्यू 10 रुपये आहे. असं 1,20,000 रुपये त्यांना देणं आहे. नंतर डिबेंचर्स आहेत, 5% डिबेंचर्स. पण जो डिबेंचर्सवरती इन ब्रॅकेट काहीतरी म्हटले बघा. काय म्हटलंय, सेक्युअर्ड ऑन प्रिव्होट प्रॉपर्टी. म्हणजे जे डिबेंचर्स होल्डर्स आहे तर ते कसे सेक्युअर्ड आहे. आपण बघितलं की दोन प्रकारचं आपलं देणं असतं किंवा लायबिलिटीज असते. एक असते सेक्युअर, दुसरी असते अनसेक्युअर्ड. तर डिबेंचर्स कशी लायबिलिटी आहे तर सेक्युअर्ड आहे. आणि कशावर सेक्युअर्ड आहे तर प्रिव्होट प्रॉपर्टी. म्हणजे इकडे जे आपल्याला दिसते प्रिव्होट प्रॉपर्टी, तर ही आपण थोडक्यात तारण ठेवलेली आहे. जे आपले डिबेंचर होल्डर्स आहे त्यांच्याकडे आपली जी काही ही असेट आहे ही तारण मॉर्गेज एक प्रकारे आहे. म्हणून आपण कसं करायचं ते नंतर बघणार आहोत. नंतर पुढं काय आहे, इन्कम टॅक्स आहे, गव्हर्नमेंट ड्यूज आहेत, इन्कम टॅक्स यांना प्रेफरन्स राईट असतो. नंतर ट्रेड क्रेडिटर्स आहेत आणि बँक ओव्हरड्राफ्ट आहे. ठीक आहे, बँक ओव्हरड्राफ्ट पण दिलेला आहे, क्रेडिटर्स पण दिलेले आहेत. हे दोन्ही पण कसे आहेत, अनसेक्युअर्ड आहेत, बरोबर आहे. मग आता आपण ते पेमेंट करताना बघू कसं करायचं आहे. नंतर इकडे असेट साईडला बघा, असेट दिलेली आहे आणि खाली इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. मग त्यामध्ये ए फर्स्ट इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स वेअर पेड अप टू 31st March 2019. म्हणजे डिबेंचर्सवरती इंटरेस्ट थोडक्यात आउटस्टँडिंग आहे, कारण की कधीपर्यंत पेड केलं आहे, 31 मार्च 2019 पर्यंत पेड केलेलं आहे. पण आपण 31 मार्च 20चं बॅलन्स शीट क्लोज करतोय, याचा अर्थ 1 वर्षाचं काय आहे, आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे डिबेंचर्सवरती. म्हणजे आपण जेव्हा डिबेंचर्स पेड करणार आहोत तर आपल्याला काय लक्षात येणं आहे की डिबेंचर्सवरती 1 वर्षाचं इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे, ते पण त्यांना द्यावं लागेल. म्हणून डिबेंचर्सवर टिकमार आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. नंतर प्रेफरन्स डिव्हिडन्स वेअर इन अरियर्स फॉर 2 इयर्स. प्रेफरन्स डिव्हिडंड जे काही आहे तेही लास्ट इयर्सचं द्यायचं बाकी आहे. नंतर द असेट रिलाइज वेअर ॲज फॉलोज. खालीलप्रमाणे असेट विकली, फ्रीहोल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स जे काही आहेत तर ते लिक्विडेटर्सने त्या ठिकाणी विकलेले आहेत. नंतर द एक्सपेन्स ऑफ लिक्विडेशन अमाऊंट ₹5,000. म्हणजेच हे सगळं करायला खर्च आला, त्याला त्याला काय म्हणतो आपण, कॉस्ट ऑफ लिक्विडेशन किती आहे, 5,000 रुपयाची आहे. नंतर लिक्विडेटर्स रिम्युनरेशन वॉज फिक्स ॲट ₹1,500 प्लस 2% ऑन ऑल द असेट रिलाइज एक्सेप्ट द कॅश. आणि रिम्युनरेशन सांगितलं लिक्विडेटरचं कसं मिळालं, 2 प्रकारे रिम्युनरेशन फक्त मिळालेलं आहे. पहिलं फिक्स मिळालं आणि दुसरं त्या असेट रिलाइजवरती मिळालेलं आहे. ठीक आहे, अशा 2 प्रकारे या प्रॉब्लेममध्ये रिम्युनरेशन त्याला दिलेलं आहे. नंतर ई मध्ये काय सांगितलं, द क्रेडिटर्स इन्क्लुड्स द प्रेफरन्शियल क्रेडिटर्स विच अमाऊंट ₹5,000. बघा, क्रेडिटर्सवरती ॲडजस्टमेंट आहे की हे जे ट्रेड क्रेडिटर्स आहेत 65,000 रुपयाचे, तर त्यामध्ये काय आहे 5,000 रुपयाचे कसे आहेत, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत. ठीक आहे. नंतर प्रिपेअर द लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, आणि सांगितले की फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स तयार करा. मग आपण ते बघा सोल्युशनमध्ये लिहिलंय, लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स ऑफ द वाइंडिंग अप ऑफ बांदल लिमिटेड बारामती इन व्हॉलंटरी लिक्विडेशन लिक्विडेटेड ऑन 31st March 2020. नंतर रिसिप्ट साईटला 2 कॉलम करायचे, एस्टिमेटेड व्हॅल्यूचं म्हणजे बुक व्हॅल्यूचं आणि दुसरं व्हॅल्यू रिलाइज म्हणजे कितीला रिलाइज झालं व्हॅल्यू त्याचं, असं 2 कॉलम करायचे. इकडं पेमेंट साईडला 2 कॉलम करायचे, रुपीज इनर आणि आउटर. ठीक आहे. नंतर आता फर्स्ट काय घेतो आपण, कॅश बॅलन्स बघतो कुठं दिसतं बॅलन्स शीटला, तिथं बघा कॅश बॅलन्स आहे. कॅश इन हँड 1,000 रुपयाचं बॅलन्स दिसतंय, ते ऑलवेज घ्यायचं पहिल्यांदा. इथं घेतलं टू कॅश बॅलन्स इन हँड
1000 दोन्हीकडे व्हॅल्यू सेम येणार, कारण कॅशची व्हॅल्यू चेंज होत नाही. नंतर 2 नंबरला काय घेतो आपण, की असेट रिलाईज केलं ते घेतो, म्हणजे टू कॅश रिलाईज ऑन सेल्स ऑफ असेट. मग सेल्स ऑफ असेट कशा कशा केल्या आहेत आपल्याला सांगितलं तर प्रॉब्लेममध्ये बघा इथं दिलं आहे, द असेट रिलाईज वेअर ॲज फॉलोज. आता पहिली असेल विकली आहे प्युअर प्रॉपर्टी, पण ती आता घ्यायची का नाही, कारण की आपण बघितलं की जेव्हा जेव्हा तुम्हाला एखादी प्रॉपर्टी कुठेतरी मॉर्गेज म्हणून दिलेली असते तर ते शेवटी घ्यायचं आहे सगळ्यात असेट घेतल्यावरती. ठीक आहे, म्हणून आता ही घेणार नाही आपण, पुढची घ्यायची आहे. मग पुढची कुठली आहे, प्लांट अँड मशिनरी. कितीला विकली, 65,000ला विकली. ती कितीची होती, ती होती 69,000 रुपयाची. मग बघा इथं घेतलं 1 नंबरला प्लांट अँड मशिनरी. इथं बुक व्हॅल्यू घेतलं आपण, केवढ्याची होती, 69,000 रुपयाची होती. ती विकली किती, 62,000 रुपयाला, म्हणून रिलायन्स व्हॅल्यूला 62,000 रुपये. तसं स्टॉक कितीचं होतं, 75,000चं होतं, 73ला विकलं. डेटर्स 55चं होतं, 50ला विकलं. बघा इथं आपल्याला दिसतंय, 73,000 रुपये आणि 50,000 रुपयाचं विकलेली असेल. जर तुमची आलेली कॅश. आता शेवटी एक राहिलं कुठलं, प्युअर प्रॉपर्टी. हे आपण अगोदर घेतलं नव्हतं, कारण की त्यावर ॲडजस्टमेंट होती किंवा ते तारण म्हणून दिलेलं होतं. मग अशा वेळेस जेव्हा जेव्हा असं म्हटलं असेल, तारण कुठं दिलं आपल्याला कळालं असेल, तर काय म्हणायचं, टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज असं लिहायचं. आता हे जे काही सरप्लस आपल्याला काढायचं आहे ते कसं काढायचं आहे, मग किती रुपयाला विकली पहिल्यांदा बघायचं असेल, मग इथं बघा लिहायचं, फ्युअर प्रॉपर्टी कितीला विकली, 160ला विकली. बघा इथं दिसतंय, फ्युअर प्रॉपर्टी कितीला विकली, 160ला विकली. आता यावरती मॉर्गेज काय आहे, तर डिबेंचर्स आहे, बरोबर. मग इथं बघा डिबेंचर्स किती आहेत, तर 60,000 रुपयाचे डिबेंचर्स आहे. आणि डिबेंचर ॲडजस्टमेंट पण सांगितली आहे. काय सांगितलं आहे, की इंटरेस्ट पण देणं बाकी डिबेंचर्सचं 31 मार्चपर्यंत दिले आहे फक्त 2019चं, बरोबर आहे. 1 वर्षाचं काय आहे, आउटस्टँडिंग आहे. म्हणजे आपल्याला डिबेंचरचं 60,000 रुपयाचं प्रिन्सिपल अमाऊंट पण देणं आहे, आणि त्याबरोबर 1 वर्षाचं राहिलेलं इंटरेस्ट किंवा व्याज पण त्या ठिकाणी देणं आहे. मग 5% इंटरेस्ट रेट आहे बघा डिबेंचर्सचा. मग 1 वर्षाचं किती होईल, 3,000 रुपये होईल, बरोबर. मग आपल्याला ते पण त्या ठिकाणी द्यावं लागेल, बरोबर. मग आता बघा, डिबेंचर्सचं किती व्हॅल्यू आहे, प्रिन्सिपल 60,000 रुपये, प्लस अजून काय लेस करायचं आहे, आउटस्टँडिंग इंटरेस्ट 5% जर आपण काढला 3,000 रुपये येईल. म्हणजेच 1,60,000मधनं किती गेले, 60,000 रुपये प्रिन्सिपल आणि 3,000 रुपयाचा इंटरेस्ट, म्हणजे 63,000 रुपये मायनस केले. मग 1,60,000मधनं 63,000 मायनस केल्यावरती सरप्लस किती उरेल, सरप्लस होईल 97,000 रुपये. मग आता 97,000 रुपये जे काही आहे हे झालं सरप्लस, आणि त्याचं बुक व्हॅल्यू इथं लिहिलं आहे 80,000 रुपये. कितीला विकलं ते, कितीला विकलं इथं 80,000 रुपयाचं ते होतं. 160ला विकलं, पण 160ला विकल्यानंतर त्याचं डिबेंचर्स होल्डर्सनी काय केलं, आपली जी काय अमाऊंट आहे पहिले रिकवर करून घेतली, आणि बाकीची अमाऊंट जी काही लिक्विडेटर्सला दिली वाटायला. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एवढं सरप्लस कॅश आपल्याकडे शिल्लक आहे, ज्यासाठी आपल्याला पेमेंट करता येतं. ठीक आहे, मग आता आपल्याला एवढी कॅश मिळाली, 1,000, 62,000, 73,000, 50,000, 97,000 रुपये, ही जी काही कॅश आहे, तर ही कॅश आपल्याला काय करायचं आहे, या कॅशमधून पेमेंट करायची आहेत. म्हणून आता आपण पेमेंट करू. मग पेमेंट करताना आपल्याला सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. काय ऑर्डर ऑफ पेमेंट आहे आपला, 1 ते 8 नंबर लक्षात असले पाहिजेत, की पहिलं लिगल चार्जेस आहे, नंतर लिक्विडेटर्स रिम्युनरेशन आहे, कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप आहे, नंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे, नंतर डिबेंचर्स आहे, अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स आहे, प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर्स. या सिक्वेन्सने काय करायचं, आपल्याला पेमेंट करायचे. मग बघा आता फर्स्ट जो आपला सिक्वेन्स आहे, लिगल चार्जेस, हे आपल्याला दिसतंय कुठं नाही आहे, लिगल चार्जेस पुढे सांगितलेलं नाही, मग स्किप करायचं, जे नाही आहे सिक्वेन्समध्ये ते स्किप कर, पुढे जायचं. मग पुढचं जर आपण बघितलं तर काय घेतो आपण, बाय लिक्विडेटर्स रिम्युनरेशन घेतो, बरोबर आहे. मग जाईल आपण बाय लिक्विडेटर्स रिम्युनरेशन. मग बघायचं कुठं सांगितलंय, लिक्विडेटर्स रिम्युनरेशन इथं सांगितलंय, काय सांगितलंय व्यवस्थित वाचायचं आणि तशा प्रकारे करायचं. मग बघ काय सांगितलंय, लिक्विडेटर्स रिम्युनरेशन वॉज फिक्स ॲट ₹1,500. ठीक आहे, मग आपण बघायचं काय घेतलं, फिक्स लिहिलं, इनरला घेतलं 1,500. नंतर अजून सांगितले म्हणून बघा, मग काय सांगितलंय, +2% ऑन असेट रिलाइज एक्सेप्ट द कॅश. मग त्यानं जेवढे रुपये असेट विकले आहेत तेवढ्या रुपयावर काय करायचं, तुला 2% त्याला द्यायचे. मग दिलेलं बघा, सेकंड 2% ऑन असेट रिलाइज. मग 2% काढला आपण, 3,25,000 होते. हे 3,25,000 कुठून आले, तर किती रुपयाला असेट विकली, 160ला प्रॉपर्टी विकली, मशिनरी विकली 62,000 रुपयाला, 73,000 रुपयाला स्टॉक विकलाय, आणि डेटर्स विकले 50,000 रुपयाला. हिची जर बेरीज केली आपण, तर ते येते 3,25,000 रुपये. म्हणजे 3,25,000 त्याला आपण काय केलं, अजून 2% रिम्युनरेशन दिलं. मग ते झालं 6,900. म्हणजेच 1,500 प्लस 6,900 असं 8,400 रिम्युनरेशन जे काही आहे त्या लिक्विडेटर्सला आपण दिलं.
जर आता सिक्वेन्स नंबर 2, मग तिसरा सिक्वेन्स काय आपला कॉस्ट ऑफ लिक्विडेशन असतो. मग इथं आहे बघा कॉस्ट ऑफ लिक्विडेशन कुठे दिले, एक्सपेन्स ऑफ लिक्विडेशन म्हणजेच काय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. मग कॉस्ट ऑफ लिक्विडेशन केलं 5,000 रुपये पेड. चला पुढे. नंतर पुढचा सिक्वेन्स काय आहे, पुढचा सिक्वेन्स 4 नंबरला काय असतं, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स असतात. मग ह्या का प्रॉब्लेममध्ये क्रेडिटर्स आहे, पुढे सांगितले बघा इथं क्रेडिटर्स इन्क्लुड्स, क्रेडिटर्समध्ये ॲड आहेत ते प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती आहेत, 5,000चे आहेत. मग ते पेड करा. चला प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पेड केले आपण 5,000 रुपयाचे. त्यासोबतच आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की प्रेफरन्शियल आपण बघितलं होतं की इथं इन्कम टॅक्स पण आहे. काय आहे, इन्कम टॅक्स पण आहे. इन्कम टॅक्स सुद्धा काय आहे, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे. म्हणून 2 नंबरला बघितलं घेतलं आपण ट्रेड क्रेडिटर्स 5,000 रुपयाचे पहिल्यांदा प्रेफरन्शियलमध्ये. नंतर 2 नंबरला काय घेतलं, इन्कम टॅक्स घेतलं. जेव्हा जेव्हा इन्कम टॅक्स येईल किंवा कुठले टॅक्स येईल किंवा गव्हर्नमेंट ड्यूज येईल, तर हे काय आहे, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे. लक्षात घ्यायचं की गव्हर्नमेंट ड्यूज असेल तर ते केव्हा पेड करायचे आहेत, जेव्हा आपण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पेड करतो त्याच वेळेस काय करायचं आहे, गव्हर्नमेंट ड्यूज पण काय करायचे आहेत, पेड करायचे आहेत. म्हणून इन्कम टॅक्स आपण इथे घेतलं. 1 नंबरला ट्रेड क्रेडिटर्स लिहिलं 5,000चे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणून, आणि 2 नंबरला लिहिलं इन्कम टॅक्स. असं 5 + 4 9,000 आपण काय केलं, पेमेंट केलं. चला पुढे. नंतर प्रेफरन्शियल नंतर काय आहे, सिक्वेन्स आहे डिबेंचर्स आहे, बरोबर. पण डिबेंचर्स आपण ऑलरेडी पेड केले तिथं. डिबेंचर्स आपण काय केले, ऑलरेडी पेड केले, बरोबर. म्हणून डिबेंचर्स परत पेड करायची गरज नाही. मग चला पुढं सिक्वेन्स हा स्किप झाला. मग 6 नंबरला काय आहे, सर 6 नंबरला आहे बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. आता अनसेक्युअर्डमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं काय काय आहे. मग बघा इथं आपलं उरलं काय आता, हे 2 गोष्टी उरल्यात, ट्रेड क्रेडिट आणि बँक ओव्हरड्राफ्ट. आणि दोन्ही कसे आहेत, अनसेक्युअर्ड आहे. दोन्ही पण कसे आहेत, अनसेक्युअर्ड आहे. सेक्युअर्ड आहे काही सांगितलंय का, काही नाही. फक्त लक्षात काय घ्यायचं की हे क्रेडिटर्स जे काही 65 आहेत, हे 65 आहेत का आता, नाही. किती उरले, 60 उरलेत. कारण की 5 त्यात काय होतं, प्रेफरन्शियल होते. 5 कुठले होते, तर प्रेफरन्शियल क्रेडिट होते, बरोबर आहे. ते आपण मायनस करू लागतं आता. मग 65 मधनं किती उरलेत, 5 गेले तर 60 उरलेत. 60 कसे आहेत, अनसेक्युअर्ड आहे. आणि बँक ओव्हरड्राफ्ट पण कसे अनसेक्युअर्ड आहे. याला कुठलं सिक्युरिटी आहे का बँक ओव्हरड्राफ्टला, नाही. मग हे पण कसे अनसेक्युअर्ड. पण आता आपल्याला हे पण काय करावं लागेल, पेड करावं लागेल. म्हणून बघा इथे घेतलं बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. ट्रेड क्रेडिटर्स किती घेतले, 60 घेतले. 60 का घेतले, कारण की 5,000 रुपये हे वरती त्यामध्ये ॲड होते म्हणून ते काढले आपण, ते पेड केलेत ऑलरेडी. मग आता उरले 60,000 रुपये, ते घेतले. नंतर बँक ओव्हरड्राफ्ट 30,000 रुपये. असं 60 + 30 90,000 रुपये काय केलं आपण, अनसेक्युअर्डच्या लोकांना पेड केलं. नंतर पुढचं काय आहे, पुढचं सिक्वेन्स काय आहे, प्रेफरन्शियल होल्डर्स आहे. मग ते घेतलं बघा बाय प्रेफरन्शियल होल्डर्स. तर ॲडजस्टमेंट सांगितली आहे. काय सांगितलं ॲडजस्टमेंटमध्ये की एरियर्स आहे, थकबाकी लास्ट 2 इयरची. मग थकबाकी किती आहे, तर लास्ट 2 इयरची बघा 8% ऑफ 80,000. 80,000 कुठून आले, सगळ्यांना माहिती आहे. प्रेफरन्स शेअर्सचं बघायचं किती किती हजार रुपये, 80,000 रुपयाचं कॅपिटल त्यांना द्यायचं. आणि त्यांचा रेट किती, प्रेफरन्स शेअर होल्डरचा डिव्हिडंडचा रेट 8% आहे. मग 8% नंतर आपल्याला डिव्हिडंड द्यावा लागतो. मग 2 वर्षाचा बाकी आहे. मग बघा इथं लिहिलं आपण 1 नंबरला एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड आणि 2 इयरचा काढला, तो किती आला, 12,800. नंतर त्याचं प्रेफरन्स शेअरचं कॅपिटल 2 नंबरला लिहिलं, कॅपिटल पण देणे आपल्याला. मग कॅपिटल किती हजार आहे, 80,000 रुपये आहे. म्हणजेच 80,000 + 12,800 झालं 92,800 रुपये. आपण या ठिकाणी त्याला त्याचं जे काही रिटर्न्स आहे ते केलेले आहेत प्रेफरन्शियल होल्डर्सचे. आता 8 नंबरला कोण आहे शेवटी, तर असतं बाय इक्विटी शेअर होल्डर्स. मग इथे लिहिलं बघा आपण. आता इक्विटी शेअर होल्डरला कॅश आपल्याला शिल्लक द्यायला आहे का, तर नाही. आपल्याला काय दिसतंय की आपल्याकडे जेवढी कॅश होती 1,2,83,000 वाटली आणि शेवटी किती शिल्लक राहिली, सॉरी 77,800 रुपये राहिली शिल्लक. ठीक आहे. आता ही जी कॅश शिल्लक राहिलेली आहे, तर तेवढीच आपल्याला त्यांना देता येईल, बरोबर आहे. आपल्याला आता कॅश कुठून येणार आहे का, नाही, कुठून आता येऊ शकत नाहीये. म्हणजेच याचा सरळ सरळ अर्थ काय होतोय की बाकीचा त्यांना लॉस सहन करावा लागेल. फक्त उरलेली 77,800 रुपये जे काही उरलेली कॅश आहे तेच त्यांना मिळणार आहे. मग इथं दाखवायचं एकाला किती मिळाले, कारण किती लोक आहे, 12,000 लोक आहेत ना. किती शेअर होल्डर्स आहे, 12,000 शेअर होल्डर्स आहे. मग एकाला किती मिळाले दाखवायचं कसं, बघा 77,800 भागिले 12,000, जवळपास एकाला 6.48 रुपये काय मिळालंय, पर शेअर मिळालंय. मग इथं दाखवायचं पर शेअर किती मिळालंय. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम काय होईल, टॅली होईल. कारण की शेवटी जे इक्विटी होल्डर असतात त्यांना लॉस सहन करावा लागतो, कारण की ते खरे व्यवसायाचे मालक असतात. म्हणून त्यांना शेवटी जेवढी उरलेली कॅश आहे तेवढी देऊन टाकायची, बाकी त्यांना आपण देऊ शकतो का, नाही. आता कुठून कॅश येऊ शकते का, नाही. कुठूनही कॅश येऊ शकत नाही. कुठून आता आपल्याला कॅश मिळण्याचा मार्ग सगळे बंद झालेले आहेत 8 नंबरला. ठीक आहे. म्हणून आता आपल्याला काय करावं लागेल, जे काही कॅश आपल्याला शिल्लक राहील
तेवढीच कॅश त्या ठिकाणी काय करता येईल, त्यांना देता येईल. म्हणून आपण उरलेली 77,800 रुपये जे काही आहेत तर त्यांना आपण ती कॅश दिलेली आहे. आता आपल्याला कॅश मिळणार नाही, म्हणजे इथंच प्रॉब्लेम काय होईल, क्लोज होईल. मग इथं बघा 2,83,000 2,83,000 असा प्रॉब्लेम काय होईल, टॅली करावा लागेल. ठीक आहे, मग अशा प्रकारे हा प्रॉब्लेम इथं संपलेला आहे. पुढे आपण अजून एक 2 प्रॉब्लेम घेऊ आणि नंतर नेक्स्ट चॅप्टर सुरू करू. धन्यवाद.